संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसंवेद्यात्मरूपा। देवा तोचे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदास अवधारी जोजी। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे जगद्गुरू देहनिवासी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे। नामचिंतनाची सेवा पुण्यपवित्र भूमी नरसापूर या पवित्र भूमीमध्ये भगवंताच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं परंपरेनं चालत आलेली ही सेवा चातुर्मासाच्या सांगतेच्या निमित्तानं देवशयनी एकादशीपासून म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेपासून जे सातत्यानं चालत आलेली ही सेवा कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत भगवंताची पहाट काकडा आणि त्या पर्वकाळाचं औचित्य साधून या नामचिंतनाची सेवा आहे। संगतीच्या निमित्तानं सेवाभाव माऊली चिंतन करता जैसा स्वभाव मायबापांचा। अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाती। तालीकडे येऊन काही सांगावं लागत नाही। कसं आहे मायबापांचा स्वभाव कसा असतो, आपलं लेकरू बोबडेपणानं जरी बोलू लागलं तरी मायबापाला त्याचा आनंद वाटत असतो। तद्वत तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व संत सज्जन मायबाप गुणीजन भजनी मंडळी रामकृष्ण हरी गावातील सर्व भजनी मंडळी मृदंगाचार्य महाराज आणि समोर बसलेले मायबाप म्हणजे अधिकारी आहेत, भक्तीचे अधिकारी आहेत। नवविधा भक्ती आहे आणि नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे। त्या भक्तीचे अधिकारी म्हणजे कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप। त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं चिंतन केलं। जसं की भगवान शंकरजीला ही सेवा आवडत असती मांडणी घालून श्रवण करण्याची, ती उपमा आहे। तेवढा अधिकार प्रदान केलेला आहे। प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तव दुबळारची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की। एक त्याचा अर्थार्थी भाव असा आहे, ते बोबडं जरी बोलू लागलं तरी हे मायबाप त्याचा स्वीकार करीत असतात। विठ्ठल रामकृष्ण हरी ही सेवा आहे। पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणात दरबारात महारुद्र मारुतराया देवी माता कसंही संतांनी प्रघात घालून दिलेला ही परंपरा आहे। मानवी जीवन तुम्हा आम्हाला जरी क्रमप्राप्त असलं तरी भाग्यवशामध्ये भगवंताचं नामचिंतन घडतं, ही सेवा घडते ते साधू संतांच्या कृपाप्रसादानं। आज या पवित्र भूमीमध्ये देवाचं चिंतन भगवान परमात्मा व्यापक आहेत। सर्वत्र सर्व देशी आहेत। देवाचं स्वरूप संतांनी विहित केलेले आपणाला। म्हणूनच त्या भगवान परमात्म्याकडं पहिलं नमन नमस्कार आहे। ते कुळदैवत आहे ना, कुळदैवतेचं चिंतन प्रत्येक संतांनी केलेलं आहे। आणि तुकोबराही चिंतन करतात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात। ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ते समचरण साजिरे विटेवरी पहा भीमाती विठ्ठल रूप। आपल्याही पवित्र भूमीमध्ये आहे।
हे साधू संतांचे उपकार होतं. आपली संस्कृती आणि संस्कृतीचे संस्कार तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रघात त्याने आजपर्यंत आजचं जीवन गतिमान आहे. पण साधू संतांनी स्थैर्य निर्माण केलं. हे विश्रांतीचं ठिकाण मानवी जीवनाला सामूहिक सामाजिक त्यांनी परिवर्तन केलं आपल्यासाठी. आणि हा जो ठेवा आहे जीवन कृतार्थ होण्याचा, ज्याच्यासाठी आपण आलोत ते कृतार्थ होण्याचा मार्ग म्हणजे साधू संतांनी घालून दिलेला आहे. अगदी न सरणारा आहे हा ठेवा. आजकालचा आहे काय नाही, अनादी रूपाला अनादिकालापासून चालत आलेला आहे. न सरे लुटिता मागे बहुता जोने, न सरे लुटिता मागे बहुता जोने, न सरे लुटिता मागे जुनाट हे खानी उघडली, सिद्ध महामुनी साधक संपन्न, ती हे जतन केले होते. त्यांनी जतन करून ठेवलेला ठेवा आहे बरं मायबाप. कसं नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला तुम्ही आम्ही, खेळी मेळी गदारोळे आनंदे. भगवंताचं नामचिंतन अगदी 4 महिन्यापासून नाही जीवनामध्ये सातत्यानंच आहे. या पवित्र भूमीमध्ये संतांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली ही भूमी म्हणजेच नरसापूर. वस्तुस्थिती आहे. स्तुती वेगळी असते आणि वस्तुस्थिती वेगळी असते. वस्तुस्थितीचं वर्णन करायला काय हरकत नसते. आज तुम्ही सर्व संत सज्जन मायबापांचं दर्शन झालं, भेट झाली. योगायोग आहेत आमचे हरिभक्तीपरायण ध्रुवजी महाराज मुंडे आणि त्यांच्या योगानं आमचे हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज वज्रेकर आलेत. आता तुम्ही तर सर्व अधिकारी आहेत, पण महत्त्वाचं एक आहे की प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेचा परिणाम. जसं पर्वकाळाचं औचित्य असतं, निमित्तानंच असतं ना. दूध घराबाराला मिळतंय, पण निमित्तानं मिळतंय ना. वासराच्या निमित्तानं दूध घराबाराला मिळत असते. आता साधू संतांच्या मायबापांच्या सानिध्यात सहवासामध्ये माऊलीनं गोड ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलं. तद्वत वत्साचेने वरसे दुग्ध घरा उद्देशे पांडवाचेने मिशे जगद उद्धरण. पण निमित्त आहे तसं तुमची आज भेट झाली, दर्शन झालं. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष दयांचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्ती शिठाव, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. दर्शन ही भेट आहे. त्याच्यासाठी आपल्या पालवात काही पुण्याची सामुग्री असली, पालवात पुण्याची सामुग्री असली तर हे संत मायबापांची अशी भेट होत असते. विठ्ठल रामकृष्ण हरी. तम्रदंगाचार्य महाराज वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आम्हाला याच्यातला सम कळना, याच्यातला काळ कळना. पण हे साधू संतांचे आशीर्वाद, गुरुवरी मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, सोपान काका महाराज या संत महात्म्याने आमच्या परिसरात तिकड्या. आणि आज इथपर्यंतही त्यांच्या की ज्यांनी
संतांकडे जी मर्यादा असते रामकृष्ण हरी, आपलेपणाचं नातं असतं त्यांच्याकडं. म्हणून हे विश्वचे माझे घर, आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चरा चरा आपणची पे झाला. त्यांनी इथपरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे सज्जनांच्या संगतीमध्ये आज ही समर्पकता आहे जीवनातली. रामकृष्ण हरी. देवाकडं समर्पक, ज्याने दिलं त्याच्याकडं द्यायचं आपणाला. आणि ते सातत्यानं 4 महिने रामकृष्ण हरी. आज मागण्याचं काय कारण आहे देवाकडं? तुम्ही दिलं आम्हाला, तुम्ही आम्हाला दिलं तर आम्हीही तुमच्यासाठीच आहेत. भगवान, आज हा पर्व काळ आहे ना, तुळशी मातेचा विवाह बघा ना, साधू संतांची भेट, सांगता, हे सर्वांच्या चरणारविंदी जे मायबाप अत्यंत जोडून या कर चरणी ठेवितो माथा. भगवान परमात्म्याकडे विनंतीच आहे ना, देवा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. देवाकडे इनवणी आहे, त्या इनवणीला अनुसरूनच आहे. भोपाळ्याच्या मग एक पहाट काकडा वासुदेव असल, आंधळ पांगळा असल, काय समर्पकता आहे त्या संतांच्या जीवनातली. आणि आपणाला ही सोपी साधना करून ठेवली. एरवी देवाचं स्वरूप रामकृष्ण हरी. शास्त्रानं वेदानं प्रणित कसं प्रतिपादन केलेला विषय आहे. जो प्रतिपाद्य विश्वरू तो व्हावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. पण ते अवघड आहे. आता आपलं जीवन काळमान कसं बदलत राहत असतंय. आणि त्या ओघामध्ये देवाचं स्वरूप व्यापक आहे, पण दृगोचर नाही, दिसत नाही. देव व्यापक आहे पण दिसतो का? दिसत नाही. जसं दुधामध्ये तूप आहे सर्वांगानं, पण दूध तूप होत नाही. माऊली चिंतन करतात, अगा क्षीराचे दशे घृत क्षीराकाराशे परी क्षीराची नहे जैसे कपिध्वजा. त्याला ती प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया केली की त्याचा परिणाम होत असतो. म्हणून आज विशेष आनंद आहे तुमच्या संगतीमध्ये. जगद्गुरु तुकोबाऱ्याने त्याचं चिंतन केलं. आज सज्जनांची भेट झाली. नवनव भक्तीनं, ज्ञानानं, वैराग्यानं असं संपन्न माहेर आहे. आणि त्या माहेराची भेट झाली. महाराज कसं देवाणघेवाण करायची बाबाजी, देवाच्या नामचिंतनाची. का लळेचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती जरी माहिरे श्रीमंत होती तुम्हा ऐशिया. श्रीमंत माहेर म्हणजे भक्तीनं, ज्ञानानं, वैराग्यानं. आणि तिथं भेट झाली तर तुकोबाऱ्या चिंतन करतात. बरं झालं म्हणतात आज. आजी बरं झालं
रामकृष्ण हरिनामाचा जप सारखा रात्रंदिवस चालू असते. त्या सज्जन मायबापांची भेट झाली. आज आजी बरवे झाले. बरं झालं माझे माहेर भेटले. डोळा देखिले सज्जन भाग निवारिला सीन. सज्जनांची भेट झाली. सज्जनांचा स्वभाव कसा असतो? अनाथ असल, दीन असल तर त्याला धावून उचलून घेतात. काकड्यातला एक एक अभंग आहे बरं महाराज रामकृष्ण आहे, संतांनी विदित केलेले. त्याचा आनंद आहे आपल्या जीवनामध्ये. सज्जनांचा स्वभाव पूर्ण दीन दयाळू चातक घन. अनाथाशी देखता जाण घेती धावून उचलोनी. विठ्ठल विठ्ठल आणि त्या सज्जनांची भेट आहे. दुसरं काय चिंतन करावं रामकृष्णाने? सज्जनांच्या भेटीचं देवाच्या, जेणेकरून देवाची भेट होती. देवाच्या भेटीसाठी काय आहे महत्वाचं? सज्जनांची भेट महत्वाची आहे, संतांची भेट महत्वाची आहे. त्या योगानं देवाची भेट आहे. संतांच्या योगानं त्यांचा स्वभाव, संतांचं जीवन एक समर्पक जीवन असतं. म्हणून त्यांची भेट. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मीचे जोडे. नाम तुझे वाचे शिया तुडे समागम घडे. संतांचा त्याच्याही पुढं नाथबाबांनी वर्णन केलं महाराज. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. रोकड्याला ही जे 60 वाटी तय होय भेटी हरिप्रियाची. हरीच्या प्रियाची भेट हो जी काही सोपी नसती त्याच्यासाठी. म्हणून आज ती भेट झाली आणि त्या भेटीचा आनंद जीवनामध्ये प्रत्येक संतांनी आजच्या दिवसाचं वर्णन केलंय. जिथं साधू संतांची भेट होईल, संत भेट ती आजी मज. वेगळं काही तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजास्तुळी सहज दोन्ही सूक्ष्मे वाढल्या. अलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे हर्ष ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण. या या संताशी भेटता, या या संताशी भेटता, संताशी भेटता, हरे संसाराची चिंता, हरे संसाराची चिंता, पुढती माथा, पुढती माता, पुढती माता. अखंडित
आणि आपणाला दुसरं काही चिंतन आहे. देवाला जाग करण्यासाठी देव झोपी जात नसतात, पण देवाची सेवा सारखी जाग करण्यासाठी केली. राई रकुमाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवोनी जागे करा देवराया. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोभाट. झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा. आपल्या जीवनातला लाभ आहे देवाच्या प्राप्ती ही साधू संतांच्या संगतीत. आनंद वाटतही तरुण मंडळी यांचं वर्णन केले माऊली ज्ञानेश्वरी. मोटकी देहा कृती उमटे आणि ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढी प्रगटे प्रकाश जैसा, तैसी दशेची वाट न पाहता. वैशेची या गावा न जाता, बालपणीच सर्वज्ञता वरी दया दे. रामकृष्ण हरी. त्याचं वर्णन आहे, गावाचं वर्णन आहे. रामकृष्ण हरी. कसं जीवन जरी क्रमप्राप्त असलं तरी भाग्यवशामध्ये कर्तव्याचा स्वीकार करावा लागत असतो. आम्ही प्रेमाने एक इंटिमेशन द्यायचं नाही, पण रिक्वेस्ट करायची. रामकृष्ण हरी महाराज. कोणाला इंटिमेशन द्यायचं नाही, पण रिक्वेस्ट करायची. लाईफ इज जर्नी बिटवीन टू अल्फाबेट BIND, बट ओनली वन इन अवर हँड, दॅट इज शी. रामकृष्ण हरी. हे वैचारिकता विचार साधू संतांनी आपल्या जीवनात अगदी जतन करून ठेवलेले ते विचार या पवित्र भूमीमध्ये आहेत, म्हणून त्याचा आनंद आहे. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्य. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य त्या नरनारी चतुर्भुज. गावाला धन्यता दिलेली तुकोबारायांनी वस्तुस्थितीचं वर्णन केलेलं आहे. का बरं वर्णन केलेलं आहे? मिळणं सोपं असतंय, पण जतन करणं अवघड असतंय. मिळणं सोपं असतंय, पण जतन करणं अवघड असतंय. आणि जतन केलेला हे ठेवा आहे. वर्षानुवर्षे देवाच्या नामचिंतनाची सेवा आपल्यासाठी अगदी इथपर्यंत. आजचं जीवन विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ज्याला कुठे विश्रांती जीवनाला मिळत नाही ते विश्रांती म्हणजे हे मंडप आहे. हे मंडप म्हणजे काय सामान्य मंडप नाही महाराज. सर्वांच्या सहकार्यातून केवढा दिव्य भव्य मंडप झालेला आहे. हे विश्रांतीचं स्थान आहे. बाकी ठिकाणी ही विश्रांती बाकीच्या ठिकाणी नाही महाराज. माऊलीनं चिंतन केलं ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये. श्लोकाक्षर द्राक्ष लता मांडव झाली आहे गीता. संसार पथ श्रांता विसावावया. जीवनाच्या वाटचाली हे विश्रांतीचं स्थान आहे. कुठं? भगवत नाम चिंतनामध्ये. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर करावा विचार न लगी चिंता कोणाशी. श्रवण आणि कीर्तन ही मोठी सेवा आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परमभक्त. झाली त्या विश्रांती याचका सकळा. तुम्ही आम्ही देवाच्या दरबारामध्ये याचक जीव. हा देवाच्या दरबारामध्ये देवाकडे याचना करतो. देव याचक आहे. भगवान परमात्मा समर्थ आहेत. येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंत. म्हणून देवाकडे जायचे, देवाची विनंती करायची, देवाला जाग करायचं आणि जाग करून आपलं जीवन कृतार्थ करायचंय. विठ्ठल विठ्ठल एवढ्या दूर येऊ नये हा भक्तीचा आनंद आहे महाराज.
सांगायचं म्हणजे वेगळं काही नाही सांगायचं तुम्हा आम्हाला. आपल्या जीवनात साधू संतांनी केलेले उपकार होतं ते कर्तव्य आपलं, आणि कर्तव्य स्वीकारून जीवन मार्गेची चालता पावन पवे सर्वथा. चांगल्या मार्गाचा स्वीकार केला की प्रतिबंध निर्माण होत नाहीत, तरी गतिरोधक राहतात नाही असं नाही. मार्गेची चालता पावन पवे सर्वथा दीपाधारे वर्तता नाडळीजे. म्हणून जीवन असं आहे की आपल्याला कळतंय मार्ग काय, अडमार्ग काय, उचित काय, अनुचित काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय. आणि समर्पक भक्ती आहे, भगवंताची उपासना, देवाकडून जी सेवा केलेली आहे साधू संतांनी तीच तुम्ही आम्ही केली. त्यांनी अगदी जतन करून ठेवलं. त्यांच्या जीवनातली अनुभूती आहे, आपल्याही जीवनात त्याचा आनंद आहे. आपल्याही जीवनात अनुभूती येत असते, येत नाही असं नाही ना, आहेच. शब्द हा बहुसार उपकारा संतांनी हे उपकार केले तुमच्या आमच्या जीवनात. नेमकंही चालू करण्याचं काय प्रयोजन आहे? त्यांनी शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी. मागोनी आली वाट सिद्ध बोळीची जैशी, तरले तरती गा आणि काही विश्वासी. आणि तेवढ्याच विश्वासाचं कार्य आहे, समर्पकता जीवनातली आहे भगवान परमात्म्याकडं. सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळ्या इथे. सहज मी आंधळ्या पांगळ्यातला आहे. गोड चिंतन साधू संतांनी केलेलं आहे. आपणाला जे पाहिजे, जे उचित आहे, जे यथार्थ आहे तेच आहे संत जीवनात. मग देवाकडे प्रार्थना केली तर भगवान हे देव अत्यंत कृपाळू आहे. देवाचा स्वभावच असा आहे. संतांनी हे वर्म दाखवून दिले. तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती, देव कृपेचा सागर. देव कृपाळू आहे, कनवाळू आहे. कृपाळू कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे देवाचा अवतार कार्य आहे. म्हणून प्रसन्न झालेले भगवान परमात्मा विनंती केल्यावर, इनवणी केल्यावर, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला,
वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. इनवणी नामदेवरायांनी केलेली, प्रत्येक संतांनी इनवणी केलेली आहे. तीच इनवणी ऐकून भगवान परमात्मा प्रसन्न झाले. जगद्गुरु तुकोबाऱ्याचा अभंग आहे. आणि प्रसन्न झालेल्या भगवंताकडे काय मागाव. काही प्रारब्ध योगानं मिळत असतंय. देव ज्या अर्थी देण्यासाठी तत्पर झाले. संवादात्मक भूमिका आहे. देवाच्या सानिध्यात देवाच्या समोर बसून देवाला बोलणं चालू आहे. काही मागा म्हणल्याच्या नंतर संत जीवन एक असं आहे, देवाकडं काही मागायचं नाही. देवाकडं प्रारब्ध योगानं घडत असताना कोणालाच काही मागायचं नाही. महत्वाचा एक मुद्दा असा आहे. रामकृष्ण हरी. कसं आहे, देव काही गोष्टी प्रारब्ध योगानं मिळत असतात, काही प्रयत्न करावं लागत असतात. तुमच्या इकडं कसं कुठेही जाऊ द्या ते आहे. दृष्टांत दिलेले आहेत ना. विहिरीला खोदकामच करावं लागतंय की इकडे परिसरात नदीसारखी विहीर होती का? नदीचा ओढ आपोआप होते. पाण्याचा एक सद्गुण आहे, खालारा धावे पाणी. पाणी वघळतीला वाहत असतंय. मेघाच्या मुखातून पाऊस पडला, ढगफुटी झाली तरी नदी होती म्हणले, पण विहीर तयार होत नाही. हे सायासत महाराज. अलंकार धारण करायचे म्हणले तर आता अलीकडे येऊन काही सांगावं लागत. कसं, हे मायबाप म्हणजे अधिकारी आहेत भक्तीचे, ज्ञानाचे, वैराग्याचे. आता ते काही विषय सांगितला नाही आहे. ते अधिकारी असल्यामुळं ते पारखी येतं. पारखी परमार्थातले पारखी येतं. हे मायबाप समोर बसलेले. म्हणून अलीकडे येऊन काही सांगावं लागत नाही. बाबाजी, दुधामध्ये जरी पाणी असलं तरी त्या दुधासंग पाणी न सेवन करणारे हे मायबाप आहेत. विठ्ठल विठ्ठल. क्षीरा निरा कैसे होय कपण, स्वादितो भिन्न भिन्न काढी. पारखित जाणे तयाच्या जीवीचे, निवडी दोही ते वेगळाले. पारखी राजहंस असतो ना, राजहंसाची उपमा आहे. हे मायबाप म्हणजे काय सामान्य नाहीत बसलेले. भगवान शंकरजीच्या मूर्ती आहेत. म्हणून त्यांच्या अधिकाराचं वर्णन करते वेळेस माऊलीनं चिंतन केलेलं आहे. तुमच्या कृपा दृष्टीतून मिळणारा जो अमृताचा बाजार आहे इथपर्यंत येतोय आमच्यापर्यंत. वक्ता श्रोता वक्त्याच्या एकनिष्ठ अगदी त्याच्या स्वरूपात राहते. काय बोलतं याच्याकडं ते अमृत, डोळ्यातून अमृत निघत असते. रामकृष्ण हरी. तुमची कृपा दिठीचे निवोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे, श्रांत तुझी मी. तुमच्या कृपा दृष्टीतला अमृत आहे. माऊलीनं अनेक दृष्टांत सिद्धांत दिलेले आहेत. सुवायू असतो तो पाण्याच्या ढगायला एकत्रित करीत असतो. आजचं चिंतन म्हणजे सेवा तुमच्या सानिध्यामध्ये. सुवायू काय करतो? पाण्याच्या ढगाला एकत्रित करीत असतो. चंद्रामुळं समुद्राला भरती येत असते आणि श्रोते मायबापांच्या दृष्टीतून अमृत मिळत असतं वक्त्याला. हा जो उल्हास, हा जो रंग, टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताटला भेद, ज्ञान गिळुनी गावा गोविंद गा. त्याचं चिंतन करते वेळेस माऊली चिंतन करतात. रामकृष्ण हरी. असं त्याचा आवाज असला की जरा असं. सुवायू मेघ सावरे, जैसे चंद्र समुद्र भरे. मातला रसादरे श्रोतयाचे नी. विठ्ठल विठ्ठल.
देवाकडं मागणी आहे. देव प्रसन्न झाले. प्रसन्न काय मागा म्हणतात. अगदी ही समर्पकता आहे तुमच्या आमच्या जीवनातली देवाकड. आणि त्या पर्वकाळाने ही चिंतन आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी ते सायास भगवान संतुष्ट होत असतात. देवाला काय आवडत आहे. एक भगवान तुळशी मातेच्या एका पानाच्या बरोबर देवाचं वजन झालं. ते कशाने मोजले नाही. तुळशी दळ एकले एक, तर ते एक तुळशीचं पान होतं. ते एका पारड्यात ठेवल्याबरोबर भगवान त्याच्या बरोबर झाले. भीमकी भावार्थाची देखा, तुळशी दळ एकले एक, देवा समान झाले तुक पडली टाक सुरवरा. देवाला हे भाजीचं पानच आवडत असते किंवा तुळशीचं पान आवडत असते, दळ आवडत असते. तशी ही भक्ती देवाला आवडत असते. भक्ती म्हणजे समर्पकता. आणि साधनं अनेक जरी असले तरीही समर्पक ही भक्ती आहे. भगवान म्हणतात भक्ती एकेमी जाणे ते तसान, थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. रामकृष्णारी. भाषा तर आपली कडीच आहे, सर्वांना समजण्यासारखी आहे. वेगळं काही सांगावं लागते काय. याच्यापेक्षा वेगळं काही सांगावं लागत नाही का. माऊली कसं म्हणतात, सोन्यामध्ये जर हिनकस मिसळलं वजन वाढत आहे पण कस कमी होते. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या लक्षात आला. त्याला अलीकडे काला येऊन सांगायचे. मिसळलिया कुडे जाऊ जाऊ तुक वाढे तव तव सोने, हिन पडे पाची का कशी. मग संतांनी हे कसंच टिकून ठेवलंय मायबाप. आतापर्यंत जे की परंपरेनं आलेली सेवा आहे, हे कस आहे आपल्या जीवनात साधू संतांनी हे टिकून ठेवलेलं आहे. म्हणून देवाचं चिंतन साधू संतांनी जी सांगून दिलेले आपणाला, त्या कर्तव्याचा स्वीकार आहे तुमच्या आमच्या जीवनात. तुमच्यामुळं आम्हालाही आहे. घडविणारे आहेत ना तुम्ही, दाते आहेत. दाते देवाचं चिंतन घडवितात ते दाते असतात. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरावी. म्हणून हे चिंतन देवाचं आहे. भगवान दासासाठी अनेक रूप अनेक वेश धारण करीत असतात. शरणांगता वज्र पंजर. तुकोबाऱ्याचा एक अभंग आहे. नाटाचे अभंगत महाराज. जर असं देवाणघेवाण केली तर काही हरकत नाही. काकड्यातल्या अभंगाची करा, नाट्याच्या अभंगाची करा, काही हरकत नाही. समन्वय लागते ना. देवाकडे मागायचं तर देवाचंच मागायचं. रामकृष्ण हरी. भगवंताकडे हीच प्रार्थना आहे. भगवान तुम्ही आम्हाला हे दिलं ना. आमचे गुरुवर्य मारुतराव महाराज नेहमी सांगायचे की बरं झालं या जन्माला आलो. आणि जोड जोडली मनुष्य देहाईशी, महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. एकच आहे मनुष्य जन्म. बर्वे झाले आलो या जन्माशी. मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झाला आणि या मनुष्य जन्मामध्ये भगवंताचं चिंतन घडत आहे. तसं जीवन तर सहज वेच होत असतं. आयुष्य फार मोलाचं आहे. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ त्याचा. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या.